तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 पीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान आहे असे मानले जाते. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो व भक्तांची गर्दी असते. तुळजा हे त्वरजा या शब्दांचा अपभ्रंश आहे असे सांगितले जाते. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगर माथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापन करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्र निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती अशी आख्यायिका आहे. भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंथी आहे. मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन व पुरोहिताचे अधिकार मराठा 153 पाळीकर भोपे कुळाकडे आहे. तुळजापूर हे उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 22 किलोमीटर तर सोलापूर या जिल्हा केंद्रापासून 44 किलोमीटर अंतरावर आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात. तसेच हातपायही धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी 3 तीर्थे एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते. आता आपण गोमुख तीर्थाचे दर्शन घेऊया. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे. येथेच आदिमाया, आदिशक्ती व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही, त्याचबरोबर आदिमाया, आदिशक्ती पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर, येमाई देवी, जेजुरी, खंडोबा मंदिर ही मंदिरात लक्ष वेधून घेतात. पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते. या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळ्या पाषाणाची मूर्ती दिसून येते. 3 फूट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. आई या 8 हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या मधील एक अद्भुत असा दसरा उत्सव आहे. श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती ही मंदिर परिसरमधील पिंपळाच्या पारावर आणून पालखीमध्ये ठेवून मंदिर प्रदक्षिणा करण्यात येते. भाविक हळदी कुंकू याची उधळण श्री देवीच्या पालखीवर करतात. हा उत्सवामध्ये लाखो भाविक सहभागी होतात. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये ग्रहण काळात श्री देवी सोवळ्यात आणि पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये ठेवण्यात येते आणि साजशृंगार नसतो आणि ग्रहण कालावधी संपल्यावर श्री देवीस स्नान घातले जाते आणि पूजा करण्यात येते. श्री तुळजाभवानी मातेच्या नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो. या नवरात्र काळात 9 दिवस पूजा, घटस्थापना करण्यात येते. छबिना, श्री देवीस विविध प्रकारच्या अलंकार पूजा करण्यात येतात. असे अनेक कार्यक्रम साजरे होतात. या उत्सवाला लाखोच्या संख्येने भाविक भक्त तुळजापुराला येतात. छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेची उत्सव मूर्ती एका चांदीच्या मेघडंबरीमध्ये व श्री देवीच्या अनेक वाहनांपैकी एका वाहनावर श्री देवीची चांदीची मूर्ती व पादुका ठेवून मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. याला छबिना म्हणतात. श्री तुळजाभवानी मातेचा छबिना कालावधी प्रत्येक मंगळवार, पौर्णिमेच्या 1 दिवस आधी आणि पौर्णिमा या दिवशी आणि त्यानंतर 1 दिवस अशाप्रमाणे करण्यात येतो. अश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवसाचा छबिना हा दिवाळी पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो. फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो. श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातील 21 दिवस निद्र काळातील छबिना काढला जात नाही. हा छबिना उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक येतात.
श्री तुळजाभवानी माता हे जागृत देवस्थान असून या छबिना उत्सवामध्ये ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजूतील सर्व गावांच्या शिवा येतात. या शिवांवर उभे राहून सर्व जगताच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी उभी राहते. येथे उभी राहून सारे जग पाहते व जगताचे कल्याण करते, म्हणून छबिना उत्सव काढण्यात येतो. या छबिना याचे महत्त्व अधिक आहे. तसेच अनेक भाविक छबिन्याच्या वेळी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये छबिनासमोर पोत पाजळून आई तुळजाभवानी मातेचा जयघोष करत असतात. या छबिन्यामध्ये प्रमुख वाद्य हे संभळ असते. गोंधळी, बांधव हे विशिष्ट प्रकारे वाजवतात आणि त्यावेळी मंदिर परिसर हा मंगलमय वातावरणात हा छबिना उत्सव संपन्न होतो. सर्वांनी बोला आई राजा उदो उदो बोल भवानी माते की जय. तर हा व्लॉग कसा वाटला हे सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा.